आईच्या सांगण्यावरून शरद रागारागाने कामावरून घरी आला आणि काजलला बोलतो की आजपासून तुला या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाही. जेव्हापासून तू या घरात आली आहेस, माझं तुझ्यासोबत लग्न झालं आहे, तेव्हापासून एकही दिवस मला मनशांती भेटलेली नाही. आता या रोजच्या त्रासाचा मला कंटाळा आला आहे. तू आजच हे घर सोडून निघून जा. आपल्याच नवऱ्याच्या अशा बोलण्याने काजल पूर्णपणे कोलमडून पडली. आजपर्यंत ती फक्त आपल्या नवऱ्याकडे बघून सर्व काही सहन करत होती. पण आज त्याचीच अशी भाषा ऐकायला मिळाल्याने तिने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सरळ माहेरी निघून जाण्याचा निर्णय घेतला. जाताना ती शरदला म्हणाली, तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात आले होते, पण आज सर्व संपलं आहे. ज्या कारणांसाठी तुम्ही आज मला घराबाहेर काढत आहात, तुम्हाला जे काही गैरसमज माझ्याबद्दल झाले आहेत ते लवकरच दूर होतील आणि सत्य तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला पश्चाताप देखील होईल. पण त्यावेळेस माझी माफी तुम्हाला मिळणार नाही. असं बोलून काजल रागानेच घरातून बाहेर पडली. पण तिला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. 1 वर्षापूर्वी काजल व शरद यांचा प्रेमविवाह झालेला होता. पण या लग्नाला दोन्ही घरातून विरोध होता. तरी देखील काजल व शरद यांना एकमेकांपासून लांब राहायचं नव्हतं. त्यांना लग्न करायचं होतं. त्यामुळेच त्यांनी घरातील सर्वांना लग्नासाठी परवानगी देण्यासाठी तयार केलं होतं. काही महिन्यानंतर दोन्ही घरातील मंडळी तयार देखील झाले होते. खरं पण मनापासून कोणाचीही सहमती नव्हती. काजल व शरदच्या हट्टामुळेच त्यांचे लग्न पार पाडले होते. काजल शरदच्या घरी त्याची बायको म्हणून आली. काजलने सर्व नात्यांचा मनापासून स्वीकार केला होता. ती सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागत होती. पण शरदच्या घरच्यांच्या मनात काजलच्या बाबतीत एक प्रकारचा राग होता की आमच्या मुलाला तिने तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आहे. ही आमच्या घरची सून बनण्यासाठी योग्यतेचीच नाही, असं काजलच्या सासरच्यांना वाटत होतं. त्यामुळेच लग्नानंतर काजलला सासरच्या घरी योग्य मान सन्मान आदर कधीच मिळाला नाही, तर नेहमी तिरस्कार भेटत राहिला. तिच्या सासरची माणसांनी तिला कधीच आपलं मानलं नव्हतं. काजल त्या घरची सून तर झाली होती, मात्र तो दर्जा तिला कधीच मिळाला नाही. ती सासरी जमवून घेण्याचा प्रयत्न तिच्याकडून पूर्णपणे करत होती, पण ते लोक दरवेळेस तिच्या कोणत्याही कामात चुका काढत होते. तिने किती पण चांगला प्रयत्न केला, कितीही काम केलं तरी तिला दरवेळेस त्यांचे बोलणेच ऐकून घ्यावे लागायचे. काजलच्या प्रत्येक कामात ते लोक चुका काढायचे आणि त्यावरून तिच्या माहेरच्या लोकांना दोष द्यायचे. त्यामुळे काजलही हळूहळू आता चिडचिडी व रागीट स्वभावाची होऊ लागली होती. तिला सर्वांच्या वागण्याचा त्रास होत होता. दरवेळेस तिला स्वतःला सिद्ध करावं लागत होतं. तिच्या सासरच्या माणसांना तिची खरी बाजू दाखवण्यासाठी आता ती त्या माणसांसोबत भांडू लागली होती. स्वतःचे म्हणणे पटवून देण्यासाठी धडपडत होती. पण त्याचा परिणाम तर खूप वाईट व उलटाच झाला होता. कारण आता ते घरातील सर्व लोक काजलच्या बाबतीत प्लॅनिंग करू लागले होते. तिला एकटीला पाडण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. त्यांनी तर ठरवलेलंच होतं की काही पण झालं तरी शरदच्या मनातून काजलला आपण उतरवायचं, त्या दोघांना वेगळं करायचं. म्हणून काजलने केलेले प्रत्येक काम ते लोक बिघडवत होते. घरामध्ये एखादी वस्तू दुसऱ्या कोणाकडून जरी तुटली असली तरी त्याचा आरोप देखील ते काजलवर लावत असायचे. काजल किती बेजबाबदार आहे हेच ते लोक प्रत्येक वेळी दाखवून द्यायचे. जेव्हा काजल 2 महिन्याची प्रेग्नेंट होती तेव्हासुद्धा काजल घरात पाय घसरून पोटावर पडली आणि त्यामध्ये तिचं बाळ गेलं. त्या पाठीमागे तिच्या सासूचाच हात होता. त्यांनीच मुद्दामून हे घडवून आणलं होतं, जेणेकरून शरदच्या नजरेतून काजल कायमची उतरली जावी. आता काजलला त्या घरात राहणं खूप अवघड जाऊ लागलं होतं, कारण प्रत्येक वेळी तिला वाईट व चुकीचं ठरवलं जात होतं. या सर्वाला कंटाळून काजलने शरदला आपण वेगळं राहू असा सल्ला दिला. पण त्यावेळी अजूनच त्या दोघांच्या नात्यामध्ये वाईटपणा येऊ लागला. शरदला वाटू लागलं की काजल हे घर तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तिला सासरी राहायचंच नाही. त्यावरून त्यांच्यात वादविवाद वाढत गेला. दोघांचे नाते वेळेनुसार कमकुवत होत गेले. शरद आता आई व बहिणीचं ऐकू लागला. त्याला त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी वाटू लागली. या परिस्थितीत काजल एकटी पडली होती. तिला आपल्याच लोकांकडून वाईट वागणूक मिळत होती.
एक दिवस काजलच्या नंदेच्या वस्तूला काजलने हात लावला. म्हणजे ती वस्तू खाली पडली होती. ती उचलून ती ठेवत होती. तेव्हा तिची नणंद आली आणि तू माझ्या वस्तूला मला न विचारता हात लावलाच कसा, म्हणून तिने कोणताही विचार न करता व काजलचे काहीही न ऐकता सरळ काजलच्या कानाखाली मारली. तेव्हा मात्र काजलचा संयम संपला आणि तिने सुद्धा नंदेच्या कानाखाली मारली. तेव्हा घरात नुसता गोंधळ उडाला. सर्वांनी काजलला बोलण्याची एकही संधी सोडली नाही. नणंदसुद्धा खूप काही आपल्याला लागलं आहे असं नाटक करू लागली. सासूला तर काही ना काही कारणच हवं होतं. त्यांनी लगेच बडबड करायला सुरुवात केली आणि शरदला कामावरून घरी बोलावून घेतलं. जेव्हा शरद घरी आला तेव्हा सर्वांनी मिळून काजल विरोधात शरदला काहीही सांगण्यास सुरुवात केली. आई विनाकारण म्हणू लागली की शरद, आम्हाला आता या तुझ्या बायकोसोबत राहायचं नाही. एकतर ती या घरात राहील किंवा आम्ही राहू. आता तूच काय ते ठरव, कारण आता तुझ्या बायकोचा आम्हाला काही भरोसा नाही. ती कधी पण आम्हाला मारून टाकेल. आमचा तिच्यावर विश्वास नाही. शरद रोजच्या या घरातील भांडणामुळे खूप त्रासून गेला होता. त्यालाही काही सुचत नव्हतं. रोज उठून नवीन काहीतरी ऐकायला पाहायला मिळत होतं. त्यामुळे तो काजलच्या पुढे हात जोडून म्हणाला की आता खूप त्रास झाला आहे. यापुढे माझ्या घरातल्यांना त्रास झालेला मला चालणार नाही. मला आता सहन होत नाही. त्यापेक्षा तू या घरातून निघून जा. मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू इथून गेल्यानेच या घराची शांती परत येईल. आपला नवरा काय बोलत आहे याच्यावर काजलचा विश्वासच बसत नव्हता. कारण आजपर्यंत ती फक्त त्याच्याकडे पाहून सर्व काही सहन करत होती. पण तोच आज असा कसा काय बोलू शकतो याचा विचार करत ती शरदकडे पाहत होती. काजल बोलते की तुम्हाला माझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी वाटत आहे. तेवढ्यात शरद बोलतो की तुझ्याकडे विश्वास ठेवण्यासारखं आहे तरी काय? आजपर्यंत तुझ्यावर खूप विश्वास ठेवला, पण आता नाही. मला आता तुझं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही. मला या त्रासातून मुक्त कर आणि येथून निघून जा. काजल शरदला बोलते की तुम्हाला माझ्याबद्दल तुमच्या घरच्यांनी जे काही सांगितलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, पण एकदा तरी माझी बाजू ऐकून घ्यायला हवी होती. तेव्हा शरद बोलतो, गेल्या 1 वर्षापासून मी तुझंच तर ऐकत आलो आहे, पण आता या वेळेला मी तुझं काहीही ऐकणार नाही. काजल बोलते की ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण एक ना एक दिवस तुम्हाला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होणार आहे. तुम्ही किती मोठी चूक करत आहात हे लवकरच कळेल. लग्नानंतर शरद खूप बदललेला होता. तो आधी काजलवर खूप प्रेम करायचा, तिला आदर द्यायचा, तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा, नेहमी तिची साथ द्यायचा. पण आता तिलाच त्यांच्या घरातून बाहेर पडण्यास सांगत होता. यावर काजलचा विश्वास बसेना. आज काजल ही पूर्णपणे हारली होती. कारण एक स्त्री एकटी 100 लोकांचा सामना करू शकते, पूर्ण समाजाचा सामना करू शकते, त्यांचे बोलणे सहन करू शकते, पण ती आपल्या नवऱ्यापुढे मात्र खचून जाते. नवऱ्याची साथ नसेल तर ती कोलमडून पडते आणि तेच काजलच्या बाबतीत आज झालं होतं. ती स्त्री कसं सहन करून आपलं आयुष्य काढत असते, पण जेव्हा एखादा विश्वासाने तुटलेली स्त्री असते आणि जेव्हा आपला नवरा आपली साथ देत नाही तेव्हा त्या स्त्रीला खूप वेदना होत असतात. आणि जेव्हा आपला नवरा काहीच आपलं बोलणं ऐकून घेत नाही तेव्हा तर सगळं संपल्यासारखं वाटतं. सगळ्या गोष्टींची किंमत शून्य होते. त्यामुळे काजल बोलते की मी आत्ता चालली आहे आणि पुन्हा इथे कधीच येणार नाही. काजलला घर सोडताना पाहून सासू नंदेला खूप आनंद होतो. शरद भावनाशून्य होऊन बसलेला असतो. तिला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. आज सासू व नंदेच्या मनासारखं सर्व झालेलं असतं, त्यामुळे त्या खूप खुश असतात. जेव्हा काजल तिच्या माहेरी जाते तेव्हा तिची अवस्था पाहून तिचे वडील म्हणतात, हे काय झालं आहे काजल, अशी काय अवस्था स्वतःची केली आहेस? बाबा, मी ते घर कायमचं सोडून आले आहे. मला तेथे आता परत कधीच जायचं नाही. अगं काजल, मी तुला तर पहिल्या वेळेसच सांगितलं होतं की तो मुलगा आणि त्याच्या घरचे लोक चांगले नाहीत, पण त्यावेळेस तू मात्र आमचं ऐकलं नाहीस. तुझ्या डोळ्यावर तर प्रेमाची पट्टी होती, पण आज तुला वास्तव परिस्थितीची जाणीव झाली आहे. काजल बोलते की बाबा, तुमच्या मुलीचं घर तुटलं आहे, ती एकटी पडली आहे आणि तुम्ही पण तेच बोलत आहात. बाबा, मी घरात जे काही गेल्या काही महिन्यापासून चालू आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी 2-3 वेळा फोन केला होता की
माझ्या सासरच्या माणसांना समजावून सांगा. ते माझ्यासोबत वाईट वागत आहेत. पण तरी देखील तुम्ही आला नाहीत, माझी मदत केली नाही. कारण की मी माझ्या पसंतीच्या मुलासोबत लग्न केलं होतं. तेही तुमचा विरोध असताना. आणि कोणास ठाऊक, तुम्ही त्या क्षणाची वाट पाहत असाल की मी कधी तुमच्यापाशी रडत येईन. त्यामुळेच तुम्ही मला आता म्हणत आहात की मी प्रेमात आंधळी झाली होते. पण बाबा, जर मी तुम्ही ठरवलेल्या किंवा तुमच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न केलं असतं, तर बाबा आज माझा संसार तुटलेला संसार जो काही आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे पळत आला असता. मला मदत केली असती आणि त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे 1000 वेळा आला असता. कारण ते लग्न तुम्ही ठरवलेलं असतं. आणि जर का तो मुलगा आणि त्याच्या घरातली माणसे वाईट निघाले आहेत आणि त्याचा सगळा दोष तुमच्यावर आला असता, त्यासाठी तुम्ही तुमच्यावर काहीसुद्धा न येण्यासाठी त्या माणसांच्या विनवण्यासुद्धा केल्या असत्या. कसं वागत आहात बाबा तुम्ही, खरंच मला कळत नाही. माझ्याबरोबर सासरच्या लोकांनी माझ्याशी केलं, त्यांनी आमचं घर संसार तोडला आहे. त्यामुळे समाजाला हे कळालं आहे की प्रेमविवाह हा चुकीचा असतो. पण बाबा, आम्ही प्रेम केलं होतं, पण लग्न मात्र आम्ही सगळ्यांच्या सहमतीने केलं होतं ना. तरी देखील तुमचे विचार असे आहेत हे मला माहिती नव्हतं. काजल निर्धास्तपणे बोलत होती. काजलने आता स्वतःच खंबीर व्हायचं ठरवलेलं होतं. आता रडत बसलं तर मला आयुष्यभर दुःख झेलावं लागेल. त्यामुळे ती आता पुढे राहिलेलं शिक्षण पूर्ण करू लागली. जसं तसं करून तिच्या आयुष्यातील दिवस चालले होते. तिला येऊन आता 1 वर्ष झालं होतं. पण त्या दरम्यानच्या काळात शरदने मात्र तिला नेण्यासाठी कधीच आला नाही. काजल त्या घरातून निघून गेल्यानंतर लगेच 2-4 महिन्यांनी शरदच्या बहिणीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातच शरदच्या बहिणीला दिवस गेले होते. तेव्हा तिच्या घरातील सर्वांना आनंद झाला होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जुने माणसे म्हणतात ना की जसं कर्म केलं आहे तसं भोगावं सुद्धा लागत असतं. कर्माचा फेरा कधी कसा उलटेल हे सांगता येत नाही. आणि नेमकं तेच शरदच्या बहिणीच्या सोबत झालं होतं. म्हणजेच शरदच्या बहिणीला 5 महिना सुरू असताना त्याच महिन्यात तिचं मिसकॅरेज झालं होतं आणि त्याचाच आरोप सासूने तिच्यावर लावला. तिला कसं बाळ नको आहे हे घरातील सर्वांना पटवून दिलं आणि मग त्यांनी भांडण करून तिला माहेरी पाठवलं. तेव्हा शरदची बहीण व आई बाबा यांना अक्कल आली. नंदेला आता काजलसोबत तिने केलेल्या कृत्यावर पश्चाताप होऊ लागला होता. याआधी त्यांनी जे काही काजलसोबत चुकीचं वागलं होतं त्यांची जाणीव त्यांना झाली. त्या सर्वाचे त्यांना वाईट देखील वाटत होते. आणि एक दिवस नंदेने रडत रडत आपल्या भावाला शरदला जे काही याआधी काजलसोबत झालं होतं ते सर्व काही खरं सांगितलं. कसं त्यांनी वहिनीच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी करून चुकीच्या पद्धतीने तिला घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न केले हे सर्व काही त्यांनी कबूल केलं. तेव्हा शरदला ते ऐकून सर्वांचा खूप राग आला आणि सर्वात जास्त राग तर स्वतःचा आला. कारण त्याने त्यांचं ऐकून काजलला चुकीचं ठरवलं होतं. तरी काजल प्रत्येक वेळी आपली बाजू मांडत होती, पण त्याने सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. याचा पश्चाताप त्यालाही आता होत होता. शरद त्यांच्या आईला बोलतो की कसली आई आहेस तू? तुला मुलाचं सुख पाहवलं नाही का? आमचा प्रेमविवाह झाला आहे म्हणून तू त्याचा बदला अशा प्रकारे घेतलास? तुला ती पसंत नव्हती तर सांगायचं होतं, आम्ही वेगळे राहिलो असतो. पण तुम्ही लोकांनी तर तिलाच माझ्या आयुष्यातून लांब केलं. आई म्हणाली की शरद, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याचीच शिक्षा आम्ही भोगत आहोत. म्हणूनच तर आता तू आपल्या सुनेला परत घेऊन ये. काय माहीत देवाच्या मनात असेल की जेव्हा आपली सून या घरात येईल तेव्हाच तुझ्या बहिणीचं चांगलं होईल. शरद त्यांच्या आईला म्हणाला की मी आता कोणत्या तोंडाने तिच्यापाशी जाऊ? तुम्ही एकही संधी सोडली नाही. तुमच्या बोलण्यात मी येऊन कितीतरी वेळा तिला बोललो आहे. तिला घरातून बाहेर काढलं आहे. त्यानंतर काही दिवसांनी एके दिवशी शरद हा खूप हिंमत करून काजलच्या घरी गेला. काजल बाहेर बसलेली होती. अचानक समोर शरदला पाहून दचकली. तेव्हा शरद तिची माफी मागत होता. तेव्हा काजलने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती आतमध्ये जाण्यास निघाली. तेव्हा शरद पुन्हा आपल्या कानाला धरून खाली बसतो आणि म्हणतो की काजल, मला माफ कर. मला सर्व समजलं आहे की तुझी काहीही चूक नव्हती. जे काही घरात घडत होतं ते घडवून आणलं होतं. त्यात तुझा कोणताच दोष नाही. कारण मला घरातल्यांनीच सर्व काही खरं सांगितलेलं आहे. त्यामुळे तू आता माझ्यासोबत घरी चल. काजल बोलते, मी काय कोणती वस्तू आहे का?
जेव्हा मनात येईल तेव्हा घरी घेऊन जायचं आणि जेव्हा मनात नसेल तेव्हा ते फेकून द्यायचं. जेव्हा एक नवरा आपल्या बायकोला माझ्या घरातून निघून जा असं म्हणतो, तेव्हा त्या स्त्रीच्या मनाला किती वेदना होतात हे तुला कधीच कळणार नाही. ते दुःख मी सहन केलं आहे. त्या सर्व त्रासातून मी गेले आहे आणि त्यामुळेच मी तेव्हापासूनच एकटीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यामध्ये कोणीच कोणाचं नसतं. तुम्ही येथून माझ्या घरातून निघून जा. कारण का तुम्ही जेवढा वेळ येथे उभं राहाल तेवढा त्रास तर मलाच होईल. शरद काजलला बोलतो की मी इतका वाईट आहे का? ठीक आहे, मग तुझी इच्छा अशीच असेल तर मी येथून जातो. पण स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मनाला एखादी गोष्ट पटकन लागते. त्यामुळे शरद लगेच बाहेर जातो. काजल ही एक प्रेमळ स्त्री होती. तिचं मन कोमल असतं. ती शरदला जाताना पाहून स्वतःला सावरू शकली नाही. ती पण त्याच्या पाठीमागे पळत जाऊन तिने शरदला मिठी मारली. शरदच्या डोळ्यातून मात्र अगोदरच पाणी येत होतं आणि त्यावेळेस तो काजलला म्हणाला की मला आता काहीच बोलायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं खेळणं बनवलं आहे. माझ्या आईने आई बनून मला तिच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला. बहिणीने सुद्धा तिच्या भावाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तू पण आता बायको बनून मला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस. आम्ही पुरुष मात्र एवढ्या सगळ्यांच्या बंधनामधून घसीटलं जातो. पण आम्ही काय करू? आम्हाला सगळेच हवे असतात. बायको, बहीण, आई, तुम्ही सगळेजण आमची जिम्मेदारी आहात. तुम्हा बायकांना समजणं म्हणजे आमच्यासाठी खूप अवघड काम आहे. शरद अजूनही काहीतरी बोलायला लागतो, पण काजल लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की बस झालं तुमचं लेक्चर, आता बंद करा. शरद काजलला म्हणाला की पटकन तयार होऊन चल. माझी आई, बहीण तुझी केव्हापासून आपल्या घरी वाट पाहत आहेत. त्यांनी सगळ्या घरामध्ये डेकोरेशन केलं आहे आणि तुझ्यासाठी एक सरप्राईजसुद्धा आहे. तर लगेच काजल म्हणते की मी आता लगेच तयार होऊन येते. इतक्यात तेथे काजलचे वडील येतात आणि ते काजलच्या आईला म्हणतात की काजलला खूप छान सजवून पाठवू आणि यावेळेस आपण आपल्या लेकीला जाताना आपल्या आशीर्वादाने पाठवू. कारण का गेल्या वेळेस आपण आपल्या मुलीला चांगला आशीर्वाद दिला नव्हता. पण ह्यावेळेस आपल्या लेकीची पाठवण आशीर्वादाने, प्रेमाने करायची आहे. तिच्या पुढील सुखी संसारासाठी भरभरून शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत. तू पटकन तयारी कर. मग पुढच्या काही तासातच काजलच्या खऱ्या अर्थाने माहेरातून सासरी पाठवणी होते. सासरी देखील तिचं छान स्वागत केलं जातं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.